बाप म्हणतो नाही नाही तुझ्यावर नाही पडलं माझ्यावर पडलं ना. आजीचं तर वेगळंच राहतं बाया तुमच्या दोघं पडलं फुईव आता फुईव कसं पडलं तिलाच माहिती नाही का. पण ते काही चित्र निघू द्या कुठं नाही करणार निघू द्या बाया. आई म्हणते माव नाही पडलं बाप म्हणतो माव नाही. आजी म्हणते बाया आमच्या खानदानात नव्हतं असं मेले ना तर नुसतं काळं तोट करून टाकलं नाही का. बघा पण चांगलं निघालं का कोणाला असं वाटतं आपलं. ते प्रत्येक जणांमध्ये वादविवाद सुरू झाले. पार्वती माता म्हणते मुलगा माझं, अग्निदेव म्हणता मुलगा आमचं, कृतिका म्हणत्या मुलगा माझं. त्यांच्यात वादविवाद सुरू झाले. भगवान शिवानं मुलगा मांडीवरती घेतलं आणि त्या षडाननाला कार्तिक स्वामीला सांगितलं बाबा तुझ्या जीवनात यांच्या भांडणात या प्रपंचात रममान होण्याकरता हा नरदेव नाहीये. मग तुला तारकासूर मारायचा आहे आणि तो तारकासूर मारण्याकरता तू लक्ष गणपती या ठिकाणाला जा. गणपती बाप्पाचं वरद चतुर्थी नावाचं व्रत कर. गणपती बाप्पाचे ओम नावाचा जप कर. तुझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तू त्यांच्या कृपेनं तारकासूर मारशील. भगवान शिवाच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी ते गेले. कार्तिक स्वामी गणपती बाप्पाची आराधना करतात. वरद चतुर्थीचं व्रत करतात. बराच कालावधी ते व्रत केल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. त्या ठिकाणी गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि येताना भेट देण्याकरता प्रसन्न होऊन कार्तिक स्वामींना भेट देण्याकरता आले. येताना मोरावरती बसून आले आणि कार्तिक स्वामींना म्हणतात तुम्हाला काय पाहिजे मागा आम्हाला काही नकोय. माझा अवतार तारकासूर मारण्याकरता आहे. तुमच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं तो तारकासूर मारावा. अरे ते तर झालं निस्वार्थ मागणं ते देवानं करतात. स्वतः करता काहीतरी मागा मला काही नको. तुम्ही स्वतः करता काही मागितलं नाही ना म्हणून आपल्या भेटीचं प्रतीक म्हणून गणपती बाप्पा म्हणतात माझं वाहन मी ज्याच्यावरती बसून आलो ते मोर नावाचं वाहन मी तुम्हाला देतो. म्हणजे मोर नावाचं वाहन खरं कार्तिक स्वामींचं नाही ते कोणाचं आहे गणपती बाप्पांचं. गणपती बाप्पानं ते कार्तिक स्वामीला दिलं. म्हणजे झालं असं समजा या गणपती मंडळानं यदा कदाचित नंतर पुढं मागं आता नाही पण पुढं मागं समजा मंडळातल्या एखाद्यानं फॉर्च्युनर आडी वगैरे घेतली बरोबर आहे का ना. आणि घेतल्यानंतर त्यांना जरा असं मुकुंद बाबा वाटलं ऋषिकेश महाराजांना कवर आता एक सुईमध्ये फिरावं बरोबर आहे का ना. मग आता जरा त्यांना लांब लांबचा प्रवास असतो. एक काम करू आपण काय करू माहिती आहे का त्यांना आपली फॉर्च्युनर देऊन टाकू आणि आपण काय करू लुना गाडी घेऊन तिच्यावर पावसा पाण्याचं फिरू. असं समजा मी काही तुमच्याकडून मागणार तुम्ही म्हणजे मी काही तुमची घेणार नाही नाही का. म्हणजे तसं मी घेईल मारा मी लय बिनलाज आहे पण तुम्ही देणार नाही मला गॅरंटी आहे नाही का. बघा म्हणजे गणपती बाप्पानं आपलं मोर नावाचं वाहन देऊन टाकलं आणि स्वतः मात्र उंदीर बाप्पावरती बसले आणि प्रसंग असा निर्माण झाला. मोरावरती बसून कार्तिक स्वामी येत आहे आणि भगवान शिवाला सांगतात म्हणल्या हो मला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त झाला. भेटीचं प्रतीक म्हणून मोर दिलेला आहे. भगवान शिवजी म्हणता आता तुम्ही तारकासुराला मारू शकता. सगळ्या देवांना सांगून विश्वकर्मा नावाच्या देवतेनं रथ तयार केला. त्या रथामध्ये कार्तिक स्वामींना बसवलं. गणपती बाप्पाचा जय जयकार केला. युद्धाला प्रारंभ झाला. पण तारकासुर सुद्धा सामान्य नव्हता. तारकासुरानं कार्तिक स्वामींना खाली पडलं. त्यांना मूर्छा आली. मूर्छा आल्यानंतर सगळ्या देवांनी गणपती बाप्पाचा जय जयकार केला. मूर्छा गेली. त्यांनी सुद्धा कार्तिक स्वामीने गणपती बाप्पाचा जय जयकार केला आणि तारकासूर मारला. मला मुद्दा हा मांडायचा आहे आपल्या जीवनातलं दुःखद गणपती बाप्पानं दूर करावं यात विशेष नाही. कार्तिक स्वामींच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी आराधना करावी कारण त्यांच्या अवताराचं कार्य तारकासूर मारणं. पण तो सुद्धा ज्यांच्या कृपेनं मेला ते गणपती बाप्पा आहे म्हणून त्यांनी सुद्धा आपल्या मोठ्या भावानं सुद्धा गणपती बाप्पाची आराधना करावी. इतकी पवित्र देवता आहे. मग का हो आपण आराधना केल्यानंतर बाकीचे देवता होतात भक्ताच्या रक्षणाकरता अवतार घेता. बारा म्हणताना अनंत अवतार घे श्री भक्ता कारणे
रक्षणाकरता बाकीचे देवदेवता अनंत अवतार घेता, गणपती बाप्पा घेता का? निश्चित प्रत्येक युगामध्ये गणपती बाप्पाचा अवतार झालेला आहे. जसं भगवान विष्णू परमात्म्यानं सत्य युगामध्ये, त्रेता युगामध्ये, द्वापार युगामध्ये अवतार घेतला आणि कलियुगामध्ये सुद्धा अवताराला येणार आहे. मला वाटतं त्रेता युगामध्ये राम म्हणून अवतार घेतला, द्वापार युगामध्ये विष्णू परमात्म्यानं कृष्ण म्हणून अवतार घेतला आणि आता कलियुगामध्ये कल्की नावानं अवतार त्या ठिकाणी विष्णू परमात्म्याचा होणार आहे. तसं गणपती बाप्पानं सुद्धा प्रत्येक युगात अवतार घेतला आणि आताही होणार आहे. गणपती बाप्पाचा सत्ययुगामध्ये अवतार झाला विनायक नावानं, त्रेता युगामध्ये अवतार झाला मयुरेश्वर नावानं, द्वापार युगामध्ये अवतार झाला गजानन नावानं आणि आता कलियुगामध्ये गणपती बाप्पाचा अवतार होणार आहे, त्यावेळेला नाव असणारे धूम्रकेतू. म्हणजे प्रत्येक युगात गणपती बाप्पाचा अवतार आहे. मग का हो, प्रत्येक युगात अवतार घेता अनंत अवतार त्यांचे बरोबर आहे. मग अनंत अवतार जर असेल तर त्या अनंत अवतारापैकी मूळ अवतार कुठला आहे असा प्रश्न तुकोबाराला विचारला. त्याचं उत्तर म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. ओंकार प्रदान रूप गणेशाचे, 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 काय गोड साल गायली नाही का. महाराज म्हणता ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. खऱ्या अर्थानं ओंकार हे प्रधान रूप गणपती बाप्पाचं आहे आणि तिथून या बाकीच्या तीन देवाचं प्रागट्य जर कुठून झालं असेल तर त्या गणपती बाप्पापासून झालं. तसं जर पाहिलं तर गणपती बाप्पाचे आपण पाहिलं प्रत्येक युगात अवतार आहे, अनंत अवतार आहे. गणेश महापुराणामध्ये अनंत अवतार सांगितले. याच्या पुढे जाऊन मुद्गल नावाचं पुराण आहे, त्या मुद्गल नावाच्या पुराणामध्ये 8 अवतार सांगितले. कधी वाचलं तर बघा, आपल्या जीवनामध्ये 8 अवतार त्या मुद्गल नावाच्या पुराणात आहे. नसेल ते मुद्गल नावाचं पुराण वाचता येत, गणपती बाप्पाचा अथर्व शीर्षक आहे महाराज नारद महर्षीने लिहिलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा अनंत अवतार गणपती बाप्पाचे. बघा किती गोड आहे. विद्यार्थ्याकरता ज्याला विद्या ग्रहण करायची त्यानं गणपती बाप्पाची आराधना करा, विद्या प्राप्त होते. त्याच्यात किती गोड वर्णन आहे. याच्या पुढे जाऊन ज्याला धन पाहिजे धनार्थ्याकरता धनाची प्राप्ती होते महाराज. ज्याला जे अपेक्षा मनात धरावी आणि गणपती बाप्पाची आराधना करावी, गणपती बाप्पा पूर्ण करतात. मग असे असणारे गणपती बाप्पा त्यांचं मूळ रूप ओंकार आहे. का मूळ रूप ओंकार आहे? वेदाची सुरुवात ओम पासून आहे, शास्त्राची सुरुवात ओम पासून.
पुराणांची सुरुवात ओम पासून नाही, सृष्टीची निर्मितीच ओमकारापासून त्या ठिकाणी झालेले. जगातलं ज्याला आपण परब्रह्म तत्व म्हणतो ते परब्रह्म तत्व ओमकार म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि त्या भगवान गणेशापासून त्या ओमकारापासून या तीनही देवाचा जन्म झाला. म्हणून ज्याला वाटत असेल आपल्या जीवनातले विघ्न जावे आणि आपल्या जीवनात सुखाची प्राप्ती व्हावी त्यानं गणपती बाप्पाची आराधना करा. आपल्या जीवनात निश्चित दुःख जाऊन सुखाची प्राप्ती. गणपती बाप्पा आपल्याला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. ज्याला वाटत असेल आपल्या प्रारब्धात धन नाहीये पण धनाची प्राप्ती होईल कोणाला हात दाखवायला जाऊ नका. आपल्याला लय नाद राहतो याच्या भविष्य पाय त्याच्या भविष्य मला म्हणतं आयुष्य भविष्य कुणाची हाती. अरे आपण दुसऱ्याला हात दाखवतो आपलं भविष्य बघण्याकरता पण जगात अशी बरीच माणसं आहे का देवानं त्यांना हातच दिलं नाही पण त्यांचंही भविष्य जगामध्ये आहे. बरोबर का नाही. बघा कोणाला लय नाद. तसं जर पाहिलं तर ज्योतिषशास्त्र खरं आहेत बाबा. बरोबर का नाही. पण ते ज्योतिष जायचं देते सोडून मारा कोण काही पाहत सुद्धा ते. तसं मला एकाला काही पाहायचं असेल तर पहा मलाही थोडंफार कळतं नाही का. कोणाला काही भविष्य पाच माता मौल्याचे नंबर लागतील मारा भविष्य म्हणले नाही का. आणि सगळ्यात जास्त गिऱ्हाईक कोणती येतील माहिती का मुकुंद बाबा महाराज आमच्या पप्याचं लग्न का होईल नाही का. मी तर सांगत राहतो तेवढं सोडून सगळं भविष्य मला कळतं नाही का. आता तो पप्याचं लग्न मला जर सांगता आलं असतं तर मी काल मोकळा बोकळत थोडं 4 गावं नाही का. बघा पण खऱ्या अर्थानं बघा ज्योतिषशास्त्र खरं आहे पण कोणाकडे भविष्य. आता बरेच जण महाराज बघा आपण रस्त्यावरती फिरताना त्यांना विचारता का हो आमचं भविष्य सांगा आमच्या मुलाचं. अरे त्यांना जर भविष्य कळालं असतं ते रस्त्यावरती कशाला गेले असते. म्हणून आपलं भविष्य आपलं प्रारब्ध बदलावं असं जर वाटत असेल तर इकडं तिकडं आपला हात दाखवण्यापेक्षा या हातानं हात जोडून गणपती बाप्पा समोर उभे राहा आणि त्या बाप्पाची आराधना करा. तुमच्या प्रारब्धात नसेल ते प्रारब्धात दिल्याशिवाय राहणार नाही. गणपती बाप्पामध्ये फार मोठी ताकद आहे महाराज. बघा बरं त्याला जास्त काही लागत नाही. जसं भगवान शिवाला बेलपत्र आवडतं भगवान विष्णू परमात्म्याला तुलसीपत्र या बाबाला दुर्वा आवडतात. दुर्वा का प्रिय याचंही कारण गणेश महापुराणामध्ये भला मोठा विस्तार आहे. एक राक्षस त्या ठिकाणी उन्मत्त झाला त्याला गिळून टाकलं. तो कोण होता काय होता परत कधी युगाला तर सांगण्याचा प्रयत्न करे. मग त्या ठिकाणी त्याची उग्रता निर्माण झाली. हरळी जी आहे त्या हरळीनं उग्रता शांत झाली. तेव्हापासून त्या ठिकाणी त्यांना 21 दुर्वा वाहिल्या तर गणपती बाप्पा प्रसन्न होत्या. मग आता कोणता राक्षस होता काय भला मोठा विस्तार आहे. याच्या पुढे जाऊन त्यांना मोदक प्रिय. मोदक बघा मग कोणी 11 मोदक करतं कोणी 51 करतं कोणी 101 करतं पण 21 मोदक जास्त का प्रिय याचंही भलं मोठं कारण आहे. परत कधी योगाला मी असे थोडे मागं चौल लावून जातच राहतो बाबा का म्हणजे असं थोडं चौल लावून जर गेलं ना ऋषी महाराज परत 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 येण्याचा योग येतो. बाकी काही नाही. मी नेहमी सांगत राहतो एका इंजेक्शनात आणि एका गारक्यात बरा करतो तो डॉक्टरच नाही. मग त्याला धांदाच जमला नाही का. काही काय म्हणजे बाया पाय म्हणजे कीर्तन झाले मला पाहिलं असं नका म्हणून बाया चालला देवाला असं नका. मी काय फुगे बिगे नाही घेत नका. म्हणजे बघा खऱ्या अर्थानं मग त्यांना गणपती बाप्पाच्या जीवनामध्ये फार ज्या पद्धतीनं भगवान शिवजी भोळी दैवत आहे. बरं गणपती बाप्पा भावना प्रधान देवत आहे महाराज. गणपती बाप्पाला जास्त काय नाही भावना प्रधान. तुम्ही कुठल्या मंत्राचा उच्चार करता काय करता कशाशी घेणं देणं नाही. बघा बाकीच्या देवदेवतेला मंत्र महत्वाचे असतात शब्द महत्वाचे. मंत्र चढे थोडा तरी धडचे होय वेडा. पण गणपती बाप्पाला मंत्र प्रधान नाही भावना प्रधान आहे. कसं मी उदाहरण देऊन सांगेन. आपण सकाळ संध्याकाळ आरतीला यायचो बरोबर का. आल्यानंतर आरती प्रारंभ होण्यापूर्वी गणपती बाप्पाला वंदना करायचो. काय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. याचा अर्थ कधी आपण पाहिला का. वक्रतुंड म्हणजे काय हे वाकड्या तोंडाच्या. मला सांगा वाकड्या तोंडाच्या म्हणले कोणी आपल्याला चांगलं वाटलं समजा एखादं मला म्हणलं कार्य कीर्तनात काय वाकडं तिकडं तोंड करीत होता मला सण होईल का मला सांगा बरोबर नाही का. गणपती बाप्पाला आपण वक्रतुंड म्हणतो पण तरी सुद्धा ती देवता शब्द बघत नाही भावना प्रधान देवता आहेत महाराज. त्या देवतेशी तुम्ही आराधना करा आपल्या जीवनातले सगळे दुःख निघून जातील. आपण आराधना करावी यात विशेष नाही. देवदेवतांनी सुद्धा त्यांची आराधना करावी. तसं त्यांच्या अवताराचं कार्य जर पाहिलं तर सिंधू नावाचा राक्षस उन्मत्त झालेला आहे. चक्रपाणी नावाचा राजा आहे. उग्रा नावाची त्यांची पत्नी मुलबाळ होत नाही. शौनकांनी सूर्याची उपासना करायला लावली. कालांतरानं त्यांना मुलगा झालं त्याचं नाव आहे सिंधू. देवांना त्रास द्यायला लागला म्हणून पार्वती मातेनं आराधना केली. त्याला मारण्याकरता गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं. पण ऐका गणपती बाप्पा प्रगट झाल्यानंतर त्या गणपती ज्यावेळेला सिंधू नावाच्या दैत्याला कळालं माझा काळ जन्माला आला त्यांना मारण्याकरता अनेक राक्षस पाठवतो. कोण कावड्याच्या रूपामध्ये कोण बगड्याच्या रूपात. जसं कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता अनेक राक्षस गेली पण सगळे दैत्य त्या ठिकाणी गणपती बाप्पानं संपवली. एक राक्षस कोणत्या रूपात गेला माहितीये का. एक दिवस पार्वती माता गणपती बाप्पाला स्तनपान करते आणि गणपती बाप्पाच्या पायात वाळा होता. वाळा
पूर्वीच्या काळात लहान लेकराच्या पायात आजी काय असायचा मावशी? वाळा. वाळा कशाचा असायचा? तांब्याचा. बरोबर. मला वाटलं टमाट्याच्या दारीचा मात्या काय ना का, तांब्याचा वाळा असायचा बघा. आणि त्याच्यात गणपती बाप्पाच्या पायात सुद्धा वाळा होता बघा. म्हणून म्हणताना पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, हशांचा आवाज टरळ झाला न गणपती माझा नाचता, हशांचा आवाज टरळ झाला न गणपती माझा नाचता. पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्प झालं असं. त्यांच्या पायात वाळा होता आणि त्या वाळ्यात ते घुंगरू असायचं, घुंगरू नाही का. आता तसं नाही. पूर्वीच्या काळात ते वाळ्यात ताकद होती तांब्यात बाबा उष्णता शोषण करण्याची. आता वाळे नाही. मग आता पोरायला तोड्या पुरीला तोड्या, आता बांगड्या द्या भरून तेवढंच राहिलं तुमचं नाही का. पण बघा वाळा असायचा, त्याच्यात घुंगरू होतं. पार्वती माता स्तनपान करते, सूक्ष्म रूपाने एक राक्षस आला आणि गणपती बाप्पाच्या त्या घुंगरामध्ये शिरला. वजन वाढून गणपती बाप्पाला मारायचं. पण झालं असं महाराज, गणपती बाप्पाच्या लक्षात आलं इथं राक्षसाचं आगमन झालं. गणपती बाप्पा विचार करत आहे, मी जर आता आई देखत यांना मारलं तर आई मला देव मानायला लागेल, मुलगा मानायचं सोडून देईल. आईवरती मायेचं आवरण टाकलं. आता त्याला मारण्याकरता असा पाय घेतला बाबा, असा असं घेतलं आणि जोरात पायाला झटका, असा झटका दिला आणि त्या पायातलं घुंगरू उडालं, जोरात पडलं आणि तो राक्षस गतप्राण झाला. असं म्हणतात तो राक्षस मृत्यू पावला, पण ते घुंगरू काही सापडाना. म्हणून म्हणताना माझ्या गणाचं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं, माझ्या गणाचं घुंगरू हरवलं, गौरीला गावलं. सुरुवात करा कुठं होतं बाया नाही का. बघा त्या राक्षसाला मारलं आणि शेवटी आपली अवताराचं कार्य ते सिंधू नावाच्या दैत्याला मारलं. पण त्या दैत्याला मारण्याकरता गणपती बाप्पाचं प्रागट्य होण्याकरता देवांच्या रक्षणाकरता देवांनी पार्वती मातेनं सुद्धा त्याची आराधना करावी. का हो? का त्या गणपती बाप्पाची आराधना देवता करता? कारण सगळ्या देवांचं प्रागट्य त्यांच्यापासून आहे. आकार होतो ब्रह्मा, उकार होतो विष्णू, मकर महेश जाणल्या. मग आकार कसं त्या ठिकाणी ब्रह्मदेव, उकार विष्णू परमात्मा कसे, ज्ञानेश्वरी त्याच्याकरता गोडवावे
आकार चरण युगल वगैरे वगैरे आपली वेळ संपलेले. बघा, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. या तीनही देवांचं प्रागट्य त्यांच्यापासून झालेलं आहे, म्हणून या तीन देवांचा मायबाप तो आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी पहावी पुराण व्यासांचे. वेदानं सुद्धा वर्णन केलंय, व्यासांचं प्रत्येक पुराण पहा, पुराणामध्ये सुद्धा वर्णन आहे. गणपती बाप्पापासून या सगळ्या देवांचं प्रागट्य आणि गणपती बाप्पाचं मूळ रूप ओंकार आहे. मग आपल्याला सुद्धा वाटत असेल सुखाची प्राप्ती व्हावी, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, गोड बाप्पाचं भजन करा, देवाचं भजन करा, आपल्या जीवनात उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कसं असतं भजन? वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये विठोबा मकर महेश जाणलिया यथामत यथावकाशी एक अभंगाचं चरण सोडवलं, बाकीचे तीन सरळ सरळ बघितले. असाच भाव असेल सांगता येत नाही, पण ज्या पद्धतीनं ज्ञानोबा तुकोबारानं बुद्धी दिली, गणपती बाप्पानं बुद्धी दिली, त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुरुष एकदा खऱ्या अर्थानं शेतकरी राजा मित्रमंडळ निमगाव या ठिकाणी अतिशय गोड भव्य दिव्य स्वरूपामध्ये 3 दिवसीय कीर्तन महोत्सव, त्या माध्यमातून आजच्या दिवशी या सेवेचोक आमचे ऋषिकेश महाराजांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक, त्यांचं नाव वनवे महाराज, पण वनवा लागूच दिला नाही पावसानं, नाही का? अगदी असे गोड आमचे ऋषिकेश महाराजांच्या माध्यमातून आलेला हा योग, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अतिशय गोड. आज ज्यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य रामेश्वर मल्हारे सानप भैरवनाथ व्हेजिटेबल कंपनी, मला वाटतं व्यापारी आहे, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचा महाप्रसाद आहे शेतकरी राजा मित्रमंडळ, आज सगळ्या मित्रमंडळाशी मला वाटतं पंगत आहे. संत भोजन आहे, त्या सगळ्या मित्रमंडळाला सुद्धा मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्या माध्यमातून उपस्थित असलेले पांडुरंग महाराज, विठ्ठल महाराज, चिंतामण महाराज, विजय महाराज, मुकुंद महाराज लय आपलं लयच परोडे बोल महाराज, मृदंग वाजवता गायन जिथं कमी तिथं आम्ही, बरोबर का ना? आणि मी तुम्हाला एक सांगून जाईल बाबा मुकुंद बाबा, तुमच्या जीवनात शत्रू असण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे, नाम आहे तो बदनाम आहे, बाकी काही नाही. नाव नसलं तर कोणी त्याच्या नादाला लागत नाही महाराज. बरं, इतके बोट फिरतात महाराज, काही म्हणते ऍप्स न वाढवलं म्हणजे त्यांना एवढं हे कळत नाही का त्याला प्रॅक्टिस करावं लागते का काहीला. आता त्यांना बसलो, त्यांना फक्त भितडचे कडकडन गुप 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 आता मनक्यात टाकी तो आमच्या टोला तू, नाही का? एवढी वाट ते असंच म्हणणार आहेत महाराज, नाही का? पण मी तुम्हाला सांगून जाईल, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्या दिवशी विरोधक तयार झाले त्या दिवशी म्हणायचं देवानं आपल्याला ज्ञानोबा तुकोबारानं तळ हातावरती घेतलेलं आहे, आपला जयकार, आपला विजय देव करतोय, म्हणून आपल्या विरोधात उभे राहिले. गोड आहेत महाराज, महाराजांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांना. तसं चिंतामण बाबाची सुद्धा बऱ्याच दिवसापूर्वी अपेक्षा होती निमगावमध्ये कीर्तन व्हावं. बऱ्याच दिवसापूर्वी 2-3 वर्षापूर्वी बाबांनी फोन केला असेल, येणं झालं नाही. प्रतीक दादानं सुद्धा फोन केला, मला येणं झालं नाही. पण आज त्या ठिकाणी येणं झालं. तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती नव्हतं इतकं गोड गाव आहे आणि इतकं मोठं गाव आहे. असं जर गाव असेल तर मी पुन्हा येईल, नाही का? नाही तुम्ही बोलवलं तर 2.5 वर्षांनी दुसरं कोणी पाठवील, पण येईलच, नाही का? काडीच पिंगळा नाही का? मला वाटलं बीडीपी म्हणून राहिले का, काडीच पेटी आली ना, नाही का? पण अगदी गोड पिंगळा म्हणता, नाही का? मला वाटलं वेळ झाली आता थांबायचं का, पण म्हणायचं का नाही. बरं, 2 मिनिटामध्ये पिंगळा म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो, नाही का? अगदी बघा, मातृवर्ग पितृवर्ग एकदा साऊंड करता टाळी वाजवा मारा, लय गोड साऊंड, नाही का? आमची विठू माऊली साऊंड आहे, अगदी त्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. जाता जाता एकच सांगेल, देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. हे नाही केलं तर काय होईल? नाथ बाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरती शेवटी वा काळ बांधून नील, सरती शेवटी वा, सरती शेवटी वा काळ बांधून नील, सरती शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल, पुष्पमंडलवरती हात करा, एक साथ काळी काळी हा वाणी मुलावर क्या बात है, जय हो जय हो जय हो. एका जनार्दनी आमचे काय वा जाईल, एका जनार्दनी आमचे काय वा जाईल. पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी कोणी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलत होते का, पिंगळा महाद्वारी. वर्तमान
लटकेन बोलो आम्ही वर्तमान कोटे 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 भिंगाग बाई भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग नको 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 घालू 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 भिंगाग भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग भिंगाग बाई भिंगाग अवघा 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 धागड धिंगाग अवघा धागड धिंगाग अवघा धागड धिंगाग अवघा धागड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग अवघा धांगड धिंगाग निर्गुण निराकार दादा टाळ 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 हा एकदा गायक जोरात टाळी वाजवा क्या बात निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार दादा उमा शेषा शकून 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 सावया आलय माय माझ्या शकून 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 सावया आलय माय माझ्या हे सपून सावया आलय माय माझ्या सपून सावया आलय माय माझ्या सतन कोणी सुया निये पोतगे सतन कोणी कुंकू 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 गाणी गाणी कुंकू गाणी गाणी कुंकू गाणी गाणी कुंकू गाणी गाणी कुंकू के बोल काळाली कुंकू के बोल काळाली कुंकू के बोल काळाली कुंकू के बोल काळाली या शशरगिन या शशरगिन मला पंढरी मला पंढरी केलं ग बया मला पंढरी केलं ग बया मला पंढरी केलं ग बया आम्ही नाही तुझ्या संग येणार आम्ही नाही तुझ्या संग येणार तुझ्या संग येणार आम्ही नाही तुझ्या संग येणार थकल्याने दोन तोल्याने बघ थकल्याने दोन तोल्याने बघ मी ककली तो नाहीला गेलोले बघ मी ककली तो नाहीला गेलोले बघ तिकडून आला माल्याचा वालीचा माझ्याच्या तुझ्या संग येणार आम्ही नाही तुझ्या संग येणार आम्ही नाही तुझ्या
राजाधिराज गजपती अश्वपती महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धन्यवाद. बोलण्या शोगात चुकीचे शब्द गेले असेल लेकरा शांत करणं माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबरा तुकोबरा गुरुवर यांचं चुकीचं असलं बुद्धिश दोष समजून माझे मला परत करा. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेविला ठिकाणी प्रणविराम. माऊली ज्ञानेश्वर